तर स्वागत आणि आता बातमी सविस्तर मध्ये। परभणी पोलिसांच्या वसाहतीची दुर्वस्था झाली असून पोलीस जवानांच्या कुटुंबियांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहावं लागतंय। इमारतींमध्ये अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, तर पावसामुळे बाथरूम पासून किचन पर्यंत सर्वत्र पाणीच पाणी गळतंय। पण तरी देखील या परिस्थितीमध्येच हे कुटुंबियांना राहावं लागतंय। पाहुयात परभणीच्या पोलीस वसाहतीचं विदारक वास्तव दाखवणारं न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपेअरिंगचं काम आलेलं नाही आणि इतर भागामध्ये पण गवत वाढलेलं आहे, मच्छरांचा त्रास, दुर्गंधी, टॉयलेटचे टँक फुटलेले, कोणतीही दुरुस्ती आलेली नाही। गेल्या 15 वर्षांपासून पोलिसांची कुटुंब या ठिकाणी राहत आहेत, मात्र आता या वसाहतीची बकाल अवस्था झाली आहे, कारण इमारतीवर ठिकठिकाणी झाडं वाढली आहेत। खिडक्या दारांच्या चौकटी मोडकळीस आल्या, तर छतामधून 24 तास पाणी टपकत राहतं। पावसाळ्यात तर बाथरूम पासून किचन पर्यंत आणि बेडरूम मध्ये देखील पाणी टपकायला सुरुवात होते। घराच्या भिंतींनाही ओलं धरतं। सगळ्या आमच्या घरामध्ये बी चौकटी तुटल्या, आता बाथरूमच्या वरून पाणी 12 महिने गळतंय सारखं, खपल्या पडत्यात, लेकरं बाळ आमचे लहान लहान आहेत, मग आम्हाला भीती निर्माण होती, मग करंट उतरतंय भिंतीमध्ये आमच्या। तर इमारतीच्या आजूबाजूला वाढलेली झाडं, नाल्यांचं पाणी आणि यामुळेच परिसरात सदैव दुर्गंधी पसरलेली असते। विशेष म्हणजे या वसाहतीमधून जाणारे सर्वच्या सर्व रस्ते आजही चिखलाच्या साम्राज्यात आहेत, त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणाहून जाताना अडचणी येतात। खालच्या मजल्यावर किचनमध्ये व रूममध्ये सर्व पाणी पडत आहे, त्यामुळे फार दुर्गंधी पसरत आहे। माझे लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे आजारी पडण्याची फार भीती आहे। आजूबाजूला फार दुर्गंधी असल्यामुळे गवत पण भरपूर वाढलेला आहे। तुम्हा आम्हा साऱ्या जनतेसाठी दिवस रात्र झटणाऱ्या अशा या पोलीस सेवकावर, त्यांच्या परिवारावर आणि निवासस्थानावर ही वेळ आली आहे, त्याची साधी दखल देखील या ढिम्म प्रशासनाला घ्यावीशी वाटत नाही, हीच खंत वाटते। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत आणि आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।